झिजली ठाई ठाई रमा, त्या धारदार भीमाच्या पेनाची शाई रमा. त्या रमाईला वंदन. आणि अशा प्रकारची ही जी चळवळ आहे, रेखाताईंना मी अनेक वर्षापासून जाणतोय, बाराजींना जाणतोय. भारत शिरसाटांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेबांनी जे मूकनायक सुरू केलं होतं आणि त्याची संपादकाची जबाबदारी ज्या पांडुरंग भटकरांच्याकडे दिली होती, त्या तालुक्यातले आहेत भारत शिरसाट. मूकनायक सुरुवातीला केल्यानंतर संपादकांची जबाबदारी भटकर गुरुजींकडे दिली होती. त्या भटकरांच्या गावाकडचे तालुक्यातले असणारे भारत शिरसाट, ही चळवळ तेव्हापासून बाबासाहेब ते जेव्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आले आणि त्यांच्यामध्ये ही ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांच्या पत्नीने रमाईच्या माध्यमातून आपली रमाई संपूर्ण भारतात पसरवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याही या कार्याला मी सलाम करतो, त्यांना मनापासून जयभीम करतो. आणि मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेही आता नुकतंच आपण सुमारे 30 गुंठे जागेवर रमाईचं भव्य स्मारक उभारतोय. 30 कोटी रुपयाचं काम आहे आणि गेल्या 28 एप्रिल रोजी भीमरावजी आंबेडकर आणि रामदास आठवले साहेबांच्या हस्ते आम्ही त्याचं भूमिपूजन केलं आणि येत्या 2 वर्षात ते रमाईचं भव्य असं स्मारक आपणा सर्वांच्यासाठी खुलं होणार आहे. तर मी या दोघाही या सर्व संयोजकांना विनंती करणार आहे की पुढच्या 2 वर्षानंतरचं जे रमाई साहित्य संमेलन असेल ते पिंपरी चिंचवडच्या रमाई स्मारकामध्ये घ्यावं, अशा प्रकारचं निमंत्रण देतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय.